नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज परत आलोय सांगली जिल्ह्याकडं, कारण सांगली जिल्ह्यात आता संजय काका खासदार यांची प्रेस झाली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी अतिशय म्हणजे बॉम्ब गोळेच टाकले म्हणायला काही हरकत नाही सगळ्यांच्यावर. मी निवडून आलोयच आणि मी लाखो मतांनी निवडून येईन, काय असेल ते लाखाच्या वर तर येणार, असं त्यांचा एकंदर बोलण्याचा अर्थ होता. असो, ते निवडून आता विशाल पाटलांच्या दुर्दैवानं संजय काका निवडून आलेच, तर काय राजकारण असेल ह्याचं विश्लेषण करणं आत्ता गरजेचं आहे. कारण त्यांनी संजय काकांनी बोलता बोलता बोलून गेले, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. तो हा दिलदार शत्रू कोण आहे हे सगळ्या जिल्ह्याला आता जरा स्पष्ट बोलले असते तर कळलं असतं. ते स्पष्ट बोलणार नाहीत, पण समझने वाले को इशारा काफ़ी है. परंतु त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या संजय काकांनी, आणि संजय काकांना कॉन्फिडन्स आहे. म्हणजे आता एक प्रकारची अजूनही भारतीय जनता पक्ष त्यांचे काही कार्यकर्ते नेते स्पष्ट सांगतात की संजय काका किमान 2 ते 2.25 लाखाच्या आसपास निवडून येणार लीडनं. अजून त्यांचा कॉन्फिडन्स आहे. आणि संजय काकांना सुद्धा तेच सांगायचं आहे की मी निवडून येणार. मोदींना ही मतं जी मिळतात ती मिळतातच, ती कुठंही जाणार नाहीत. अशीच मतं 2.5-3 लाख आहेत. आणि त्यांचे काही कामं केलेली असतील संजय काकांनी आजपर्यंत, काही कामं 10 वर्षात केलीच नाहीत असंही म्हणणं चुकीचं आहे. कामं केलेली असणारच आहे, पण त्यांचा संपर्क कमी पडला असेल, ते भेटले नसतील कुणाला, नाराजी असेल, आणि ते नाराजीचा उद्रेकातनं आता कदाचित विशाल पाटलांना सुद्धा यश मिळेल. हे आता जून काय आता आलेच, 15-20 दिवसात सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. पण आत्ता राजकारण चांगलं जिल्ह्यातलं पेटलेलं आहे. संजय काकांनी अतिशय आक्रमकपणे आता सगळ्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केलेली आहे. नंतर निवडून आल्यानंतर मी एकेकाला सोडणार नाही असंच ते एकंदर त्यांना सुचवायचं असावं असं मला वाटतंय. ह्याच्यात मुद्दा असा आहे की खरोखर संजय काका निवडून आलेच तर विश्वजित आणि विशाल ही जोडगोळी तुटणार का, ही अशीच फेविकॉलनं घट्ट झालेली आहे, अशीच राहणार, हा विषय महत्त्वाचा आहे. कारण भारतीय जनता पक्षामध्ये बरेच जण काय जण सांगते, अगदी मतदानाच्या आधीसुद्धा मला काही भेटून सांगत होते, बघा आता विश्वजितला मग वरनं असं, विश्वजितना वरनं दबाव येईल, असं होईल तसं होईल. पण तसं काही झालेलं मला तर कधी, आणि विश्वजित काही बदलेले दिसत नाहीत. कारण त्यांची आता नुकतंच एका वृत्तवाहिनीवर सुद्धा मी बघितलं तर त्यांनी फक्त विशालच्या बाजूनं मी होतोच असं म्हणायचं तेवढं शिल्लक ठेवलं होतं त्यांनी. म्हणजे विशालच्या बाजूनच ते होते आणि विशालच्या बाजूनच त्यांचे समर्थक सगळे काम करत होते. हे कुठेही लपलेलं नाही. कारण आमच्यासारख्या पत्रकारांनी स्पष्ट बोललंच पाहिजे, जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली पाहिजे जनतेला, आणि तीच मी सांगतोय. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आमचं असायचं काही कारण नाही. संजय काका ठीक आहे, तुम्ही निवडून आलात तर पुढची खरंच ते निवडून आले तर हे दोघं, ही व्ही फॅक्टर म्हणतो मी याला, व्ही फॅक्टर, विश्वजित विशाल व्ही फॅक्टर, ही जोडगोळी मला वाटत नाही की ही आले. बरं ठीक आहे, विशालच्या दुर्दैवानं आलीच म्हटलं ना तर ठीक आहे, पण तरीसुद्धा ही तुटतील असं मला वाटत नाही. आत्ता नंतरच्या राजकारणामध्ये ही एकत्रच राहणार. कारण मुख्य ते जो बरा दिलदार शत्रू जो आहे ना, त्याला हे फाईट द्यायला मुख्य संजय काकासुद्धा त्यांना दुय्यम आहेत. आज जयंत पाटील विरुद्ध विश्वजित कदम, विशाल पाटील असंच युद्ध आहे. बापू गट विरुद्ध दादा गट, हे आता चांगलं पेटणार आहे इथनं पुढच्या काळामध्ये. निकाल लागायची वाट बघते सगळी जनता, सगळी राजकारणी, आणि त्याच्यातनं जी समीकरणं घडणार आहेत त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये पुन्हा बापू गट विरुद्ध दादा गट. विशाल पाटील निवडून आलेच तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा गट असं उसळी घेईल असं सुद्धा बोललं जातं आहे. परंतु अर्थात परत मोदीच पंतप्रधान झाले आणि NDAचंच सरकार आलं तर विशाल कितपत झेप घेऊ शकेल, विश्वजित कितपत झेप घेऊ शकेल, हे एकत्र किती राहतील, कसं जातील, आणि संजय काकांची भूमिका आपण मतदारसंघात पडल्यानंतर काय असणार आहे, त्यांचं राजकारण काय असणार आहे, हे फार इंटरेस्टिंग असणार आहे नंतरच्या काळात. आणि ह्याच्यावर आपण सातत्याने विश्लेषण करत राहू. कारण प्रत्येक जिल्ह्याचं मी विश्लेषण आता सध्या करतोय, बघतोय. राजकारण, गटबाजी, आणि ह्या गटबाजी हे सगळं आत्ता मतदान सगळं संपत आलं आहे. आता मुंबईचं आहे, हे चालू आहे, नाशिक आहे, पण ह्याच्यातनं एक सगळं झालं. आणि जसे निकाल बाहेर येतील आणि मोदी परत पंतप्रधान झालेच नाहीत आणि झाले तर जी समीकरणं असणार ती समीकरणं अतिशय महत्त्वाची असणार आहेत. मग विशालसुद्धा अपक्ष असणार आहे. मी काँग्रेसशी थोडंच बांधील की आहे,
असं सुद्धा म्हणायला कमी करतील का विश्वजित कदम आणि विशाल पाटील? होऊ शकते ना, राजकारणात काहीही होऊ शकतंय. आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ, वर नरेंद्र मोदी आहेत. तुम्हाला जर का मदत हवी असेल केंद्र सरकारची तर नरेंद्र मोदींना धरून तुम्हाला जावं लागेल, भारतीय जनता पक्षाला धरून जावं लागेल. मग त्यावेळेला संजय काकांची भूमिका काय असणार हा परत मुद्दा आला. अहो राजकारण असं आहे ना की विश्लेषण करेल तेवढं कमी आहे, परंतु नंतरच्या काळात मात्र हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मी आत्ता म्हटलं ते खरंच आहे. आपण हे असंच ह्याच्यावर विश्लेषण करत राहू आणि जूनमध्ये निकाल कसे लागतात त्याच्यानंतर आपण नक्कीच विश्लेषण करू. आज इथंच थांबू, पुन्हा भेटू.